मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं घोडा मैदान जवळ येत असताना आजवर रखडलेल्या प्रकल्पांना आता मंजुरी देण्याचा धडाका सुरू झालाय। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत आज तब्बल 74 प्रकल्पांना हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे। या 74 प्रकल्पांची अंदाजे किंमत आहे 1118 कोटी। लवकरच येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे। त्याआधीच सर्व नगरसेवकांनी प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत आज कुठल्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे ते आपण बघतोय। घाटकोपर मानखुर्द मार्गावर ओव्हरब्रिजच्या कामासाठी 455 कोटी रुपये मिळू शकतात। त्याचबरोबर पालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जो गणवेश आहे त्यासाठी 83 कोटींची तरतूद केली जाऊ शकते। त्याचबरोबर भायखळ्यातल्या अण्णाभाऊसाठी सभागृहाच्या पुनर्विकासासाठी 35 कोटी, कोस्टल रोडसाठी जी सल्लागार संस्था नेमायची आहे त्यासाठी 32 कोटी आणि बोरिवलीत 11 मजली रुग्णालय उभारण्यासाठी 53 कोटींची तरतूद करून त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। गोरेगाव पूर्वमधल्या नाला दुरुस्तीसाठी 11 कोटी, अशा एकूण 74 प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे।